नियतं कुरु कर्मत्व कर्मजायो कर्मणः शरीरयात्राभिचितेन प्रसिद्धोत्त कर्मणः। यशस्वी होण्यासाठी माणसानं आयुष्यात स्वप्न पहावीत आणि ती सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्नशील राहावं असं म्हणतात। स्वप्न म्हणजे जाणीवेचा आविष्कार। स्वप्न जर लोकहिताचे, जनकल्याणाचे, सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडवणारे असेल तर ते बनते दिव्य स्वप्न। आणि जे पूर्णच होणार नाही अशा नकारात्मक निराशेतून पाहिले जाते त्याला म्हणतात दिवा स्वप्न। दिवा स्वप्न हे कधीच पूर्ण होत नाही आणि दिव्य स्वप्न मात्र साकारण्यासाठी लागते प्रचंड इच्छाशक्ती, आत्मविश्वास, चिकाटी, प्रामाणिकपणा, त्याही पेक्षा लागते ती कामावरील अढळ निष्ठा। हे दिव्य स्वप्न जेव्हा सत्यात उतरतं ना तेव्हा अवतरते नवी पहाट। सकारात्मक बदल होऊ लागतो आयुष्याचा आणि कळत न कळत मिळत जाते ते समाधान। त्या भावना दिसू लागतात चेहऱ्यावर, हो चेहऱ्यावर। आज खानापूर मतदारसंघातील अबालवृद्धांच्या चेहऱ्यावर खरंच ज्या आनंदाच्या भावना दिसतायत ना त्यामागे कारण आहे एका माणसानं पाहिलेलं आणि सत्यात उतरत असलेलं दिव्य स्वप्न। त्या माणसाचं नाव आहे अनिल कलजेराव बाबर, म्हणजेच सर्वसामान्यांचे अनिल भाऊ। एक दमदार आमदार, एक पाणीदार आमदार आणि त्यांनी पाहिलेलं आणि जे पूर्णत्वास जात असलेलं दिव्य स्वप्न म्हणजेच आशिया खंडातील सर्वात मोठ्या टेंभू उपसा जलसिंचन योजनेचे। माणदेश हा पिढ्यानपिढ्या दुष्काळात होरपळणारा प्रदेश। याच माणदेशातील आटपाडी आणि खानापूर हे 2 तालुके, या भागानं जे दुष्काळाचे दुःख भोगले त्याच्या अनेक कथा आहेत। 40व्या दशकात व्यंकटेश माडगुळकरांनी लिहिलेल्या बनगरवाडी कादंबरीतील एक उतारा आजही या प्रदेशाचे यथार्थ वर्णन करतो। बनगरवाडीतील कथानायक रामा बनगर मास्तराला जणू त्याच्या ग्रामीण माणदेशी ढंगात इथल्या दुष्काळाचं इंगितच सांगतो। तो म्हणतो, रामायण काळात राम लक्ष्मण या भागात देव देव करण्यासाठी आलं होतं। इथल्या रामघाटावर सावली बघून जेवाया बसलं पण आला ना एकदम पाऊस। समद्या अन्नात पाणी पाणी झालं। तवा आला रामाला राग, त्यानं एक बाण मारून पावसाला पिटाळलं। तवा धरणं जो या भागात पाऊस नाही त्या आज पतूर नाही बघा। बघा तुम्ही पावसाळ्यात आपल्या टकुऱ्यावरनं काळ काळ ढग जात्यात आणि पडत्यात ती थेट बालेघाटातच। बनगरवाडीतील या संवादावरूनच माण देशाच्या दुष्काळाची भीषणता जाणवते। सह्याद्रीच्या डोंगर रांगांच्या पर्जन्य छायेचा हा भाग कृष्णा नदीजवळ असूनही हा भाग हजारो वर्षे पाणी पाणी करत राहिला। पाण्याला मराठीत जीवन असा प्रतिशब्द आहे। तो माणदेशी जगणं जगणाऱ्याला सर्वार्थानं समजतो आणि या जीवनाला समृद्ध करण्यासाठीच आमदार अनिल भाऊंनी टेंभू योजना जन्माला घातली। डोंगर रांगांचा उंच प्रदेश असल्यानं कृष्णा नदीतून उचलून घाटावर पाणी आणण्याशिवाय या भागाला पाणी मिळणं तसं अशक्यच होतं। 1985च्या काळात खानापूर पंचायत समितीचा सभापती म्हणून काम करत असल्यापासून अनिल भाऊ आपल्या भागाला पाणी कसं द्यायचं याचा अभ्यास करत होते। 1990ला भाऊ आमदार झाले आणि त्यांच्या आमदारकीच्या काळातच त्यांच्या दूरदृष्टीतून आणि अभ्यासातून टेंभू योजनेनं जन्म घेतला। हा प्रकल्प त्यांनी शासनापुढे मांडला। प्रशासकीय मंजुरी मिळवून टेंभूच्या कामांना सुरुवात झाली खरी, तर मात्र वेगवेगळ्या कारणानं का असेना पुढे टेंभूचे पाणी यायला विलंब होत राहिला। आमची माणसं फार सहनशील, ती नेहमीच या पाण्याच्या प्रतीक्षेत राहिली। टेंभू हे अनिल भाऊंच्या सार्वजनिक जीवनातील सर्वात मोठे ध्येय। आमदार नसतानाही त्यांनी या योजनेसाठी मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवल्या, रात्रंदिवस पाठपुरावा केला। मात्र एखादे ध्येय गाठत असताना त्यासाठी सारी आयुधं वापरावी लागतात। टेंभूच्या पूर्ततेसाठी भाऊंनी तेच केलं। हायकोर्टमध्ये जनहित याचिका दाखल करून टेंभूसाठी दाखवलेली जिद्द असो अथवा पुण्याच्या कृष्णा खोरे महामंडळाच्या आणि सांगलीच्या जलसंपदा विभागाच्या समोर केलेली उपोषणे, आंदोलने असोत, भाऊंचे हे प्रयत्न प्रत्येक शेतकऱ्यांना सर्वश्रुत आहेत। आमदार म्हणून भाऊंनी टेंभूच्या बाबतीत अनेकदा विधिमंडळात चर्चा घडवून आणली, लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला। त्यावर टेंभूसाठी शासनाला ठोस पावले उचलावी लागली। पण म्हणतात ना,
नियतीच्या दारात देखील न्याय असतो. जन्माला घातलेली योजना पूर्ण व्हावी म्हणून तहान भूक हरपून ज्यांनी काम केलं ते अनिल भाऊच आमदार असताना ती योजना मार्गी लागावी ही नियतीचीच इच्छा होती. किंबहुना टेंभूचा दगडन दगड आणि रेघन रेघ ज्यांना माहीत होती त्या माणसाच्या हातूनच हे काम पूर्णत्वास व्हावं ही एक आंतरिक इच्छा गोरगरीब जनतेला वाटत होती. त्यासाठी 2014ला भाऊंना पुन्हा जनतेनं आमदार केलं. सकारात्मक सरकार आलं. जाणत्या नेत्यांना दुष्काळाची दाहकता समजून आली. धूळ खात पडलेल्या फायलींनी जणू नवा जन्मच घेतला. 10 वर्षे बुजले गेलेले कालवे पुन्हा खोदले जाऊ लागले. मशीनची घरघर सुरू झाली. साऱ्या रानामाळा टेंभूच्या पाईप दिसू लागल्या. कामे पुढे सरकू लागली. आता प्रत्येक शेतकऱ्यात आत्मविश्वास आला. आशादायी चित्र निर्माण झालं. टेंभू योजना पूर्ण करणारच, नदीतून पाणी उचलून आणणारच, इंच इंच जमीन ओलिताखाली आणणारच असं सांगणाऱ्या एकमेव व्यक्तीचे ते भाकीत खरे ठरत होते. जुनी जाणती मंडळीही हे हाताबाहेरचे काम आहे असं सांगत होती आणि हे सारं खोटं ठरवून ही किमया केली होती अनिल भाऊ नावाच्या आधुनिक भगीरथानं. हो, कृष्णा डोंगर माथ्यावर आली आहे, कृष्णा अंगणी आली आहे. त्यामागे अनिल बाबर नावाचा एक संघर्षमय प्रवास कारणीभूत आहे. हरिवंशराय बच्चन म्हणतात, तू न थकेगा कभी, तू न मुड़ेगा कभी, तू न झुकेगा कभी. कर शपथ, कर शपथ, कर शपथ. अग्निपथ, अग्निपथ, अग्निपथ. हाच अग्निपथ आता पार झालाय. जिथे टँकरने बागा जगवल्या तिथे नजरेच्या टप्प्यात पाणी आलंय. पाण्यामध्ये बेधुंद होऊन आबालवृद्ध नाचू लागलेत. आनंदाला जणू उधाणच भरलंय. जिथं जनावरं तडफडून मेली तिथे पशुधन वाढतंय. पिकं जळून जात होती तिथे आता ती डौलानं उभी राहू लागलीयत. आपण जन्माला घातलेली योजना पूर्णत्वास येणं यासारखं दुसरं भाग्य ते कुठलं. पण आता याही पुढे जाऊन काम करायचंय. भाऊंनी नियोजन केलंय. खानापूर तालुक्यातील माहुलीपासून सुरू झालेला टेंभूच्या पाण्याचा प्रवास मंगरुळपर्यंत पोहोचला आहे. वेजेगाव पासून अग्रणी नदीपर्यंत टेंभूचे पाणी दिसत आहे. ऐतिहासिक आणि महत्वपूर्ण मानलेली खानापूर घाटमाथ्यावरील ही नदी आता वाहती करण्यात भाऊंना यश आलंय. विट्याचे ढवळेश्वर, सारम हे तलाव, चिंचणीचा काटेवडा तलाव तसंच कारवेच्या दोन्ही तलावात हे पाणी पोचतंय. वेजेगाव, लेंगरे, खानापूर, सुलतानगादे हेही तलाव टेंभूच्या पाण्यानं भरलेत. लवकरच वासुंबेच्या तलावात देखील पाणी सोडण्यात येणार आहे. एक ऐतिहासिक नोंद म्हणून खानापूर शहराची तहान भागवण्याचे काम टेंभूचे पाणी करत आहे. त्याच पद्धतीनं तालुक्यातील सर्वात उंचीवर असणाऱ्या पळशी गावालाही आता टेंभूचे पाणी दृष्टिक्षेपात आहे. तसंच भिकवडी, देवीखिंडी या परिसराच्या दृष्टिक्षेपात पाणी आलं आहे. नेवरी वितरिकेचे कामही पूर्णत्वास येत आहे. त्यातून विटा शहरातील शिवाजीनगरलाही पाणी मिळणार आहे. आटपाडी तालुक्यातही दिघंचीच्या निंबाळकर तलावात टेंभूचे पाणी सोडण्यात आमदार अनिल भाऊंना जेव्हा यश आले तेव्हा दिघंचीकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटला. आटपाडी तालुक्यातील दिघंची, निंबवडे, खरसुंडी, घानंद या टेंभूच्या 4 वितरिकेतून तालुक्यातील गावोगावी पाणी देण्याचे काम होत आहे. आता आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी, खरसुंडी, वलवण, घरनिकी अशा घाट क्षेत्रातील तलावात देखील टेंभूचे पाणी देण्याचा प्रयत्न सुरू आहे. एवढ्यावरच न थांबता भाऊंनी टेंभूच्या पाण्यापासून वंचित असणाऱ्या गावांवर लक्ष केंद्रित केलं आहे. टेंभूच्या 6व्या टप्प्याचे सर्वेक्षण झाले आहे आणि त्याची मंजुरी मिळेल असा भाऊंना आत्मविश्वास आहे. धार्मिक श्री क्षेत्र रेणावीपासून पुढील गावांना ते पाणी मिळणार आहे. पुढे विसापूर सर्कल मधील 5 गावांना पाणी द्यायचं आहे. हे शिवधनुष्य पेलत असताना भाऊंनी कधी टीकेचा विचार केला नाही. कधी ते संघर्षाला डगमगले नाहीत. म्हणतात ना, जितना बडा संघर्ष होगा उतनी बडी जीत होगी. टेंभू योजनेच्या यशापुढे आज आकाशही ठेंगणं वाटू लागलंय. त्याच्या प्रतिक्रिया आता शब्दशः उमटू लागल्या आहेत. कामानिमित्त परगावी असणारा आणि पेशानं अभियंता असणारा चिखलहोळचा योगेश चव्हाण गावाकडे आला. टेंभूच्या पाण्यानं झालेल्या बदलामुळे तो गलबलून गेला. तो त्याच्या रांगड्या भाषेत भावाला म्हणाला,
आज टेंभू योजनेचं डावं उजवं वरचं खालचं समद माहीत असणारा एकमेव माणूस आहे बघ अनिल भाऊ. हा, समोर दिसणाऱ्या खळाळणाऱ्या पाण्याकडे डोळं भरून नुसतं बघतच राहिलो बघ. जणू त्या पाण्याचा माझ्याशी संवादच सुरू झाला. सांडव्यावरनं वाहणारी अन म्हासुरणा पातूर तुंबलेली येराळा म्हणाली, अरे मी टेंभू हाय, माझा मळवट परत तुझ्या भाऊनं भरलाय. हो, अनिल भाऊनं भरलाय. एका सेकंदात गलबलून आलं, डोळं टच्च भरलं. एका डोळ्यातनं येराळा, अनेका डोळ्यातनं चांड घरंगळत सांडव्यावरनं वघाळली. अनिल भाऊंनी आभाळभर केलेल्या कामाचं हे समाधान डोळ्यातून घळ घळ वाहत होत. योगेशच्या या भावना ऐकल्यानंतर पाण्याचे मोल कळाले. पानी जब आंख से ढलता है तो आंसू कहलाता है, लेकिन चेहरे पे चढ़ जाए तो रुबाब बन जाता है. आखिर पानी तो पानी है, पानी ही जिंदगानी है. केवळ पाणी आलं म्हणजे सारं काही झालं असं नाही. माणूस दूरदृष्टीचा, तळमळीचा आणि कल्पकतेचा असला की त्याचे व्यवस्थापन कसे करायचे याचा शोध घेत राहतो. अनिल भाऊंनी तेच केलं. उपसा सिंचन योजनेचे वीज बिल शेतकऱ्यांना परवडणारे नव्हते म्हणून विधिमंडळात आग्रह धरला, लक्षवेधी उपस्थित केली आणि शेतकऱ्यांना केवळ 19% वीज बिल भरण्याचा आणि 81% क्रॉस सबसिडी देण्याचा ऐतिहासिक निर्णय शासनानं घेतला. पुराचे वाहून जाणारे पाणी दुष्काळी भागाला देण्याचा निर्णय भाऊंच्या विधिमंडळातील एका प्रश्नावर घेतला गेला आहे. आता हे धोरण जाहीर व्हावं म्हणून भाऊ शासनाकडे प्रयत्नशील आहेत. कालवे खोदाईसाठी लागणारा वेळ, त्यातून भूसंपादनाचे निर्माण होणारे प्रश्न, कालव्याद्वारे होणारा पाण्याचा अपव्यय, अधिकचा खर्च हे गणित पाहता आपल्या सरकारनं बंदिस्त पाईपलाईनद्वारे टेंभू पूर्ण करण्याचा पथदर्शी प्रकल्प यशस्वी राबवला आहे. मुख्य कालवे झाले की पोट कालवे करून ही योजना 100% पूर्ण करण्याचा भाऊंचा मानस आहे. आपला शेतकरी जिद्दी, कष्टाळू आहे. टँकरनं पाणी देऊन त्याने डाळिंब द्राक्ष बागा जगवल्या. आपल्यासारखे कोणाला पाण्याचे मोल कळणार म्हणून भाऊंच्या प्रयत्नातून टेंभूवर ठिबकाचा प्रकल्प राबवण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे. कल्पकता असली की नवनवीन संकल्पना सुचत जातात. टेंभू योजनेसाठी सौर ऊर्जेचा वापर व्हावा, त्यातून वीज निर्मिती व्हावी, सर्वार्थानं आपण स्वयंपूर्ण बनावं म्हणून भाऊ प्रयत्नशील आहेत. पाणी आणि शेती या बाबींवर गेल्या 50 वर्षात भाऊंनी केलेलं काम हे आपल्या मतदारसंघाच्या दृष्टीनं भूषणावह तर आहेच, पण एखाद्या छोट्याशा गावच्या सरपंचानं, पंचायत समितीच्या सभापतीनं, जिल्हा परिषदेच्या बांधकाम सभापतीनं, एक आमदार म्हणून केलेले पाणीदार काम दुष्काळी भागासाठी नक्कीच मैलाचा दगड ठरेल. म्हणूनच मतदार बंधू भगिनींनो, विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. टेंभूचे दिव्य स्वप्न साकारत असताना अनिल भाऊंच्या अनेक विकासाच्या अनोख्या संकल्पना आहेत. त्या साकारायच्या आहेत. मागच्या 5 वर्षात तुम्ही विश्वास दर्शवला, त्याला बांधील राहून भाऊंनी कर्तव्य भावनेतून काम करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. आता घ्यायची आहे ती विकासाची गरुड झेप आणि त्यासाठी आमदार अनिल भाऊंना हवी आहे तुमची साथ, सहकार्य आणि आशीर्वाद.